तब्बल 1 महिना लोटला तरी नागरिकांच्या गॅस एजन्सी बाहेर गॅस सिलेंडर मिळावा यासाठी रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। खरं तर प्रशासनाकडून स्पष्टपणे जाहीर करण्यात आलेलं आहे की गॅसचा तुटवडा नाही, मात्र तरीही नागरिकांच्या रांगा ज्या आहेत त्या गॅस एजन्सी बाहेर पाहायला मिळत आहेत। त्यामुळे नक्की गॅसचा तुटवडा आहे किंवा नाही यामुळे संभ्रम जो आहे तो निर्माण होतोय। खरं तर सकाळपासूनच नागरिक जे आहेत ते गॅस मिळावा या मागणीसाठी एजन्सी बाहेर रांगा लावलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अद्यापही त्यांना गॅस मिळालेला नसल्याची त्यांची भावना आहे। काय चाचा, काय तुम्हाला गॅस मिळाला नाही, कधीपासून थांबले तुम्ही? आता सकाळी ह्याच्या अगोदर 28 तारखेला येऊन मी नंबर लावलो, कार्ड दाखवलं, तर तिने काय केले, कार्ड बघितले माझं आणि ते फक्त रजिस्टरमध्ये नाव लिहिले। मी म्हणलो मला काहीतरी ह्याचा पुरावा द्या, कुपन वगैरे द्या, ह्या तारखेला येऊन घेऊन जातो। आता आजची तारीख दिली, सकाळी 7 वाजेपर्यंत येऊन बसलो होतो। काय ते आत्ता परत पाळीला सोडायला येतं। आता काय म्हणते 10 तारीख ते दिले ना, आता परत एकदा जावा, तिथून परत दुसरा नंबर घ्या, मग ते नंबर घेऊन इथून परत दुसरीकडे जा म्हणा। आता कुठनं आणायचे पैसे सांगा बरं? तिकडून यायचे इकडे वेगळे पैसे, इकडून जायचं परत तिकडे वेगळे पैसे, टाक्या असून सुद्धा देत नाही। भारत गॅसवाले बरोबर व्यवस्थित घरापर्यंत आणून देऊ लागलेत, ह्याने का बरं देत नाहीत? आमचं म्हणणं एवढंच आहे। आमची मिसेस सध्या त्यांना त्रास आहे, वातीचं आहे, त्यांना आणून त्या सावलीमध्ये बसवलं मी। इथं नाही बसलं तर टाकी चोरी जाते म्हणून त्यांना संघ आणलं मी, तरी बी टाकी देत नाही। आता त्यांनी ओळखीचे माणसं 2-3 सोडलं आमच्या समोर, का बरं सोडलं? तर त्यांच्या अगोदरच्या म्हणतात त्यांनी। तुमच्या काय समस्या आहेत, त्याची काय अडचण आहे तुम्हाला? क्या टाकी 1.5 महीना हुआ टाकी नहीं है, इस घर में खाना क्या बोलो ऐसा टाकी को आपको लंबर लगाना। एक तो हमारे आदमी नहीं है, इंतकाल हुआ, एक तो बेटा नहीं है, ऐसा ले को आना, हमें कैसा लेकर आना बोलो? हाँ टाकी आए बड़ा नहीं मिलती का तो कैसा बोलो? महीना हुआ बात तो भी मिलना टाकी हमारे को टाइम पर, वो भी नहीं का तो कैसा करना बोलो? टाकी नहीं क्या नहीं, ऐसा धूप में ठहरना आको सुबह से 8 बजे से, कैसा करना बोलो? तुम्हें कामा छोड़ को आको। आणखी काही नागरिक आहे, तुम्हाला काय अडचणी आहेत, कधीपासून थांबलेत तुम्ही? 25 तारखेला बुकिंग केलं होतं, 8 तारखेला टाकी येईल म्हणले, 8 तारीख गेले, 10 तारीख आली तरी घरी टाकी काय आली नाही। आता येऊन थांबलो तर नंबरला थांबा, हे थांबा असंच चालू केलं। टाकी मिळालीच नाही तुम्हाला? मिळाली, 25ला बुकिंग केलं होतं, 8 तारखेला घरी येईल म्हणले, 8 तारीख गेली, आज 10 तारीख आली तरी टाकी नाही। आणखी काही इथं वयोवृद्ध नागरिक सुद्धा आहेत? मोहोळ तालुक्यातून खुनेश्वर गावातून आलोय, काल आलतो केवायसी करा म्हणले, आज आलो केवायसीसाठी। इथे इतक्या लांब रांगा आहेत, 60 किलोमीटरपासून आलेत इथं। आज केवायसी केल्यानंतर ना पुढची तारीख देतात, 15-20 काय देईल ती देईल, मग ते कसं करायचं सर्वसामान्य जनतेनं? हे म्हणतात गॅसचा तुटवडा नाही, एवढ्या लांबच लांब रांगा लागलेत, गॅसचा तुटवडा नाही बोलते। त्यांच्यापर्यंत आवाज पुरवण्यासाठी तुमचा हा 4था स्तंभ आहे लोकशाहीचा 4था स्तंभ। आवाज आम्ही पोचू। तुमच्या काय समस्या आहेत? तुम्ही दोघे आलेले आहात, काय अडचण आहे तुमची? हे बघा, घरात आम्हाला गॅस नाही साहेब, स्वयंपाक कसं करून खायचा? 25 तारखेला आम्ही इथं ऑफिसला आलो, त्यांनी KYC करून घेतले आमच्याकडून आणि त्यांनी आम्हाला 11 तारीख दिली आजची। हां, म्हणून आम्ही आलो। कधीपासून थांबले तिथे? आता जवळजवळ तुम्हाला सांगतो, ह्या आठवड्यात 4 वेळा तरी येऊन गेलोय, आता ही 5वी वेळ आहे। गॅस मिळतच नाही मग? हां, काय सांगतात, कारण काय सांगतात? देतो तुम्हाला म्हणते आल्यावर, बस एवढंच बोलतात, बाकी काय नाही। आता हां, म्हणजे जिल्हाधिकारी बोलताय की गॅसचा पुरवठा आपल्याकडं भरपूर प्रमाणात आहे, पण जिल्हाधिकारी इथं बघून थोडी येतं त्यांनी बघायला। सकाळी 6 वाजल्यापासून पाठ 5 वाजल्यापासून पुरवठा आहे तर कशाला देत नाही तुम्ही? नंबर कशाला 4 तारीख, 10 तारीख, 20 तारखेला सांगता? हे चुकीचं आहे ना। पुरवठा नाही म्हणून सांगा नागरिकांना, त्यांनी आपण येतात आपल्या टायमाला। ते सगळं महापौर बी म्हणतंय पुरवठा आपल्याकडं आहे, सगळं आहे, डिझेलचं ते हे सगळं। डिझेलचं तर सोडा, घरात स्वयंपाक करायला लोकांना गॅस भेटी नाही तर दादा सकाळी 6 वाजल्यापासून त्यांनी कामं करावं का नाही? मी एक भारतीय सैनिक आहे। आता परवा दिवशी पप्पा ICUमध्ये होते, त्यांना गॅस आमच्या घरात नव्हतं, तर आम्ही म्हणलो की वडील ICUमध्ये येतं तर आम्हाला गॅस, आता KYC तर होत नाही, म्हणजे ते माणूस पाहिजे समोर, तर माणूस कसं येतं? त्यांनी ICUमधलं महिना झालं, तर आता आज आल्यावर आता 20 तारखेला दिलेत त्यांनी। आता आमचं 1 महिना सुट्टी घेऊन येतो, तेवढ्याच बी आम्ही स्वयंपाकावर बनवून खायचं म्हणल्यावर काय फायदा? आणि जिल्हाधिकारी वरनं बोलते की त्याला नवीन आले, त्याला काय माहीत नाही, ते गेलं जे जुनं होतं। आज पुरवठा आहे म्हणते ती, काय फायदा ते? तुम्ही सैन्यात काम करता? हां सर, मी सुट्टीवर आलो आहे। आता असं हाल आहे बघा सगळं।
आपण पाहतोय खरं तर नागरिकांच्या अनेक अडचणी ज्या आहेत त्या समोर येताना पाहायला मिळतात. खरं तर महिना नंबर जो आहे तो गॅसचा येत नाही आहे आणि नंबर आल्यानंतर सांगतात तुमचं KYC नाही. त्यामुळे नागरिक पूर्णतः बेहाल झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यामुळे प्रशासन नक्की काय दखल घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन विनोद मुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.